ल्याची माहिती मिळते आहे। 2024 साली मराठा आंदोलनाच्या वेळेला एकेकाळचे सहकारी असलेल्या बारसकरांवरती फडणवीसांकडून पैसे घेतल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलेला। त्यानंतर बारसकरांनी न्यायालयात याचिका दाखल केली। काल याविषयी बाजू मांडण्यासाठी जरांगेंना समन्स बजावला गेला होता, पण जरांगेंनी न्यायालयात जाण्याचं टाळलं। दरम्यान बारसकरांनी जरांगेंच्या विरोधात अटक वॉरंट काढण्याची मागणी केली आहे। तर जरांगेंनी बारसकर कोण असा सवालही विचारलाय। जरांगे 27 मार्च ही तारीख तुम्हाला दिलेली आहे। 27 मार्च पर्यंत तुम्ही कधी यायचं कोर्टात आणि जे मी माझ्यावर आरोप केलेत ना ते आरोप सिद्ध करून द्यायचे। ही जरांगेशाही नाही, ही लोकशाही आहे, ही भारतीय न्याय व्यवस्था आहे आणि न्याय व्यवस्थेसमोर जरांगे तुम्हाला यावं लागेल। त्याला वॉरंट काढा, त्याला धरून आणा पोलिसांनी, आम्ही मागणीच करणार आहे। जरांगे म्हणजे ज्यावेळेस त्याची प्रोसेस इश्यू होईल त्यावेळेस त्याला सांग, जरांगेला आम्ही कोर्टाला विनंती करणार याच्यावर वॉरंट काढा। पहिलं जे वॉरंट असतं बेलेबल वॉरंट असतं, नंतरचं नॉन बेलेबल वॉरंट असतं। त्या प्रोसेसमध्ये ती न्याय व्यवस्था कसं आहे, थोडं लेट आहे पण थेट आहे। नाही, न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे ना, न्यायदेवता आम्हाला न्याय देईन ना। काय ते मला तर माहिती नाही ते कोण येईन काय असं कुणी जाऊ द्या राव, त्या विषयाला काय कोण येत नाही। यांना सगळ्यांना मिळून हे कोण येत ना 10-15 जण राज्यातले, त्यांना माझा विनाकारण वेळ वायाला घालायचा आहे। बरेचशांचं म्हणणं आहे ह्यो जवळच्याला पुढं जाऊन देत नाही, त्यांना मोठं होऊन देत नाही, त्यांना सुधरून देत नाही, माया संघ राहिलं का फायदा होत नाही आणि मग त्या माझ्या विरोधात अशी गरळ वखत येत।